म्हटलं सकाळून फोन आला होता 5 वाजता प्रियंकाचा. छायल दवाखान्यात भरती केलं म्हणते. आपल्याला जा लागेल आता. अरे आपल्या बाईला ॲडमिट केलं का दवाखान्यात? हां मग आपल्याला जा लागेल. माया नाही जमत गोळ्या, मला पहिले सुट्टी टाका लागते. तू चालली जाय ना. हां तू चालली जाय आणि मग मला फोन कर. तिच्या घरचे लोक बी आहेस ना, सासू सासरे, हां तिचे देर जेठ सगळे आहेत. असं करू का मग? मी चालली जाऊ काय? बरं मग मी चालली जातो. तुम्ही मागून येसान का मग? बरं तुम्ही मागून या मग. काही द्या ना मला पैसे, काही 1000-2000 रुपये तर द्या. तिच्या घरचे लोक आहेत तर दवाखान्यात भरती केलं ते ना. पण नापाशी काही पैसे पाहिजे की नाही पाहिजे? आणि नॉर्मल झालं तर बरं आहे, सिजर झालं तर मग लय खर्च येऊन जाईल. मग आता कसं करता? पहिली डिलिव्हरीचा खर्च तर आईकडे असते. म्हणजे आपल्याला दवाखान्याचं बिल द्यायला लागेल आता. एवढ्या पैशाची सोय कुठून लावता आता? आता बा इथं मी सासूला पहिलंच म्हटलं होतं तिच्या सासरे की इथं पाठवा. आपण आपल्या पोरीनं केलं असतं, पण त्यानं पाठवलं नाही. आता त्याच्या दवाखान्यात आपले हात पोचतात काय? तूच सांग मला. आता इथं आणलं असतं आपण सरकारी दवाखान्यात केलं असतं. आता इंदिला प्रायव्हेट दवाखान्यात. आता प्रायव्हेट दवाखान्यात जास्त करून सिजरच करतात. एवढे पैसे आपण कुठून आणशील? म्हणून म्हणतो राहू दे. आता 2,000 रुपये माझ्याजवळ तर काही नाही आहे, पण गजुली म्हणून पाय दिले तर दिली. आणि मग बिलाचं पाहिलं जाते काय आहे तर. पाहिलं जाते मग काही बाय जागी जण काढायला लागतील. याच्यानं काढते पैसे पुढच्या बाहेरपणासाठी. मग काय करतात आता? माझ्याकडे तुला 2,000 रुपये बी नाही आहेत द्यायला. गजुले म्हणून पाय. काय बापा? बरं कसं उचलण्यासारखं जाणं चांगलं नाही वाटत. तिची सासूबाई कधी घरी गेल्या, मी कधी दवाखान्यात असली, राहण्यासवऱ्याचं काम पडलं तर मला त्याला म्हणा वाटेन का की तुम्ही आणा. डॉक्टरने मी सांगू शकीन काय सासू घरी नाही, आपलीच पोरगी ना, पण त्याच्या हाती बिल देणं बरोबर वाटते का? म्हणून म्हटलं काही पैसे पाहिजे होते, 10,000 तरी पाहिजे होते. 10,000? काही बोलतं काय? 10,000 कुठे आहेत व? 10,000 आहेत का माझ्यापाशी? तर 1 रुपया बी नाही. आणि गजूपाशी बी नाही आहे 10,000. नाही, 2,000 रुपये मागून पाय, देईन तू. तिच्या घरचे लोक समजदार आहेत, तर त्याला माहीत आहे तिचे माईबाप गरीब आहेत, तर ते आपलं कामच नाहीत पडू देत. हो ते तर आहे म्हणा, की त्यात आपण लय भाग्य काढलं की आले घरलाही चांगलं भेटलं. बरं मी काय म्हणतो, स्वयंपाक करून ठेवला, मी जातो आता. हो जाय. गजुली बसून ना, गजुली बसून दिली एसटी. आई सकाळी सकाळी कुठून निघाली तू? स्वयंपाक गिपाक करून ठेवला? इतक्या सकाळी स्वयंपाक करून ठेवला? अरे बाबू, आपल्या छायाताईले ॲडमिट केलं दवाखान्यात डिलिव्हरीसाठी. सकाळूनच्या विराणीचा फोन आला होता, सकाळून आला होता बापा 5 वाजता मोठ्या पार्टी. मग तिकडे चालली बापा आता. हो काय? ताईले भरती केलं काय? बरं. मग आता तुला गाडीत बसून द्यायला लागेल मला आई. हो मला गाडी तर बसून दे, पण 2-3 हजार रुपये असतील तर देणार रे. चांगलं नाही वाटत ना खाली हात घेऊन जाणं. बरं ठीक आहे, तिथून तुला मी देतो. चाल मग, तयार झाली का तुझी? तयारी काय कर लागतं तयारीमध्ये. चल. प्रियंका अरे आई आली वाटते. आली आई. अरे आई आली का तू? मी तिकडे भांडेच लावून राहिली होती. आता भांडे घासले, भांडे लावून राहिली होती. ये ना. हो आली ना. काय हो एकटी लय का वापरत असतील का प्रियंका तुले? हो आता त्याच्यात काय बाई, आपल्या घरचं आपल्याला करावंच लागते. मी दवाखान्यात भेट घेऊन येतो म्हटलं छायाजी, मग लागलं तर मग मी घरी करू लागेन तुला कामं. त्या हसू दवाखान्यात राहतील. हो जाजो दवाखान्यात जाजो. आता डबा घेऊन चालली जाजो. आता हे डबा झाला की हे याच्यासोबत चालली जायचं, त्या जवाईसोबत. दोघं जण चालले जातात मग, सासून जवाई डब्बा घेऊन. हो चालली जाईन ना मग पाहुण्यासोबत. खावं बाई, अजून काहीच नाही खावं. रात्रीपासून भरती केलं, अजून झालीच नाही डिलिव्हरी. नाही ना, होईन आता. मी फोन केला होता तर आई म्हणून की होईन म्हणत 1-1.5 घंट्यात. मलाच वाटते डबा नसेल त्यावर तर होऊन जाईन डिलिव्हरी मग त्यांची, आहे की नाही? आता काय माहीत बाई, देवाची मर्जी. सुखरूप झाली म्हणजे झालं बाप्पा, लवकर सुटका झाली पाहिजे बाप्पा लवकर तिची त्याच्यातून. होऊन जाईन नाही, होऊन जाईन. सुखरूप डिलिव्हरी होईन छायाताईची पाहिजे. चाल आता आपण, तू बस स्वयंपाक खोलीत, मी करतो स्वयंपाक. हो बापा चाल. मॅडम कधी होईन डिलिव्हरी माझ्या सुनीची? आम्ही रात्रीपासून भरती झालो. हे पहा मावशीबाई, आपण पेशंटला कडायाचे इंजेक्शन वगैरे दिले. आता तिला कळा सुरू झाल्या, पण मला तरी वाटते की म्हणजे 1-1.5 तासात होऊन जायला पाहिजे. नॉर्मल तिची लक्षणं सर्व आहेत तिचे, म्हणून आपण सिजर करून नाही राहिलो. कसं आहे, नॉर्मल जर होत असेल तर शक्यतो मी नॉर्मलच करते. पण जर बाळाची शक्यता किंवा बाळाची कंडिशनच नसली नॉर्मल डिलिव्हरी होण्याची, तर आपण सिझरिन करतो. पण पूर्ण कंडिशन बाळाची नॉर्मलची आहे, तर आपण वाट पाहूया.
आणि पेशंटवर म्हणजे पेशंट सहन करण्याची पेशंटमध्ये ताकद पण आहे, तसं ती काही त्रास वगैरे देऊन नाही राहिली आम्हाला, सहन करून राहिली ती. म्हणून मला असं वाटस भाऊ. तुम्हाला काय वाटते? जर तुम्हाला वाटत असेल लवकर झालं पाहिजे तर मी सिझेरियन करते. नाही नाही बाबा मॅडम, हो तशी नॉर्मल तर होऊ द्या ना, मग सिझेरियन खायली. बरं बरं ठीक आहे, आपण बघू. आपण अजून 1-1.5 तास वाट बघू, नाहीतर मग आपण सिझरचाच निर्णय घेऊ. मॅडम आम्हाला काही समजत नाही, तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. सिझरिन झालं तरी आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही, आणि नॉर्मल झालं तर फारच चांगलं. ठीक आहे ठीक आहे. इन बाई, कशी आहे तब्येत छायाची? अरे इन बाई, आल्या का तुम्ही? तब्येत आता तिला डिलिव्हरीसाठी नेलाय, डब्बा आणला काय? हो आई, डब्बा दिला प्रियंकानं, तुम्ही जेवण करून घ्या. बरं, हा जेवतो ना आम्ही. तब्येत बाई तिच्या जातली नेला डिलिव्हरीसाठी. मॅडम म्हणतात की नॉर्मल होते, वाट पाहू म्हणतात 1-1.5 घंटा, मग सिझरिन करायला लागेल म्हणतात. आता माझी सिझरिन या आई आहेत का तिच्या? अरे मावशी घाबरू नका, सिझरिन म्हणजे काय होत नाहीत का? आता तर 90% सिझर होऊन राहिले, एवढं कशाला घाबरा लागते? जे होईल ते चांगलंच होईल, घाबरू नका. आपण प्रयत्न नॉर्मलचेच करू, पण नाही झालं तर सिझरिन करावं लागेल म्हटलं. ते करतात त्याच्या हिशोबानं करतात त्या मॅडम बरोबर. हो ना. तुम्ही जेवण करून घ्या दोघं माहिले. मावशी जेवा, भाऊ तुम्ही पण जेवा हां, आणि टेन्शन फ्री राहा, सगळं काही चांगलंच होणार आहे. हो बाई, चांगलं झालं पाहिजे बापा सगळं. बाई छाया, बरं लागते का हो? आई आई तुम्ही आल्या का? आई नाही आता नाही आई, माझ्याच्यानं सहन नाही होऊन राहिलं. आई पटकन सिजर करायला लावा. आई प्लीज सिजर करायला लावा माझं. हो बाई हो. नाही बाई, सैन नेऊ राहिलो हो लेकराच्यानं. मी सिझरिंग करायला लावतो, नॉर्मल होतच नाही वाटते बापा. बरं बाई, तू काळजी करू नको. हा बाई, डॉक्टर मॅडम म्हणत की एकदम सगळं चांगलं आहे म्हणत. आई नाही मला काही समजून नाही राहिलं काय होते तर. आई फिकर नको करू, ती आई बी आली पण अंदर नाही येऊ दिलं. मला कसंही अंदर येऊ दिलं, ती आई आली बेटा. फिकर नको करू. अरे मावशी, तुम्ही अचानक कशा का अंदर आल्या? विचारलं नाही, काही नाही, चला व्हा बाहेर. अरे मॅडम कुठे गेल्या? शिजर करून टाका म्हणा, नाही तर काऊन की तिच्यानं सही निघून राहिलं. ते मॅडम बघतील काय करायचं आहे तर. समजलं का? तुम्ही जा आता. मॅडम परत एक वेळ चेक करणार आहेत, आता टाईम झाला तिचा आता, नाहीतर मग सिझरलाच नेणार आहे तिला. चला व्हा तुम्ही पटकन. बरं बाप्पा. ताई कधी होते हो ताई डिलिव्हरी? पहा ना एक वेळ चेक करा ना कधी होते तर, नाही तर सिजर करून टाका ना ताई. थांब ग जरा, तू थांब जरा. तुला कळते का? डॉक्टर तू आहे का आम्ही आहे? शांत बस. थोडं पण सहन करत नाही आजकालच्या मुली. ताई माझा खूप जीव घाबरत आहे हो. ए बाई, नाटकं करू तशी. थांब, मॅडमला बोलावते मी. काय बाई, तुमच्या पोरींचं समजतच नाही मला, काय आहे नेमकं तर, खरं काय ना खोटं काय. मॅडम चला बरं पटकन, ती कशी तरी करून राहिली. हो चल. काय ग, काय होत आहे तुला? मॅडम तुम्ही सिजरच करून टाका आता नाही होत माझ्याच्यानं सहन. काय मॅडम, आजकालच्या नाटकं पोरी आहेत खरं. थोडी स्वीट असली तर सहन नाहीत करत, नाटक्या वाहनाच्या. थांबा तुम्ही 1 मिनटं वनिता ताई, काय बडबड करून राहिल्या? बेटा तसं काही नाही आहे, आपण सिजर करून टाकू तुझं, ठीक आहे ना? सगळं ओके आहे, काळजी करू नको बेटा, ठीक आहे? सिजरची तयारी करा, हिच्या नातेवाईकांसोबत बोलते. बापरे, थोडी क्रिटिकल कंडिशन आहे, पटकन सिझरिंग करून घ्यावं लागेल हिचं. कसं खूप ब्लिडिंग झालं हिला, ब्लिडिंग झाल्यामुळे कमजोर झाली ही, खूप अशक्त झाली. मला वाटते लागलं तर ब्लड पण लागू शकते हिला. नातेवाईकासोबत बोलून घेते मी, हिच्या मिस्टरांसोबत बोलून घेते काय म्हणतात तर. वनिता ताई तुम्ही फाईल आणा बाहेर, हिच्या मिस्टरांच्या आणि हिची सासूची सही घेऊन घे त्याच्यावर. हो मॅडम. मॅडम काय म्हणते, आमचं पेशंट होते का डिलिव्हरी? हे बघा मावशी, तिची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, आपल्याला आता सिझरच करावं लागते. आपण आतापर्यंत खूप प्रयत्न केले, खूप वाट पण बघितली, पण नॉर्मल झाली नाही ती. मला असं वाटलं तर नॉर्मल होऊन जाईल, कारण बाळाची कंडिशन पूर्ण नॉर्मलचीच होती, पण आता तिचं सिझरच करावं लागते. मॅडम करून टाका, सिझरिंग करून टाका मग. हो, तिला सिझरसाठीच नेणार आहे आता, तर तुम्ही फाईलवर साईन करून द्या, तिला सिझरसाठी नेणार आहे. आणि लागलं करी तिला ब्लड लागू शकते, तुम्ही ब्लडची व्यवस्था करून ठेवा, कारण खूप ब्लिडिंग झालं तिला. ठीक आहे, ब्लडची व्यवस्था आपल्या हॉस्पिटलमध्ये नाही आहे का मॅडम? हॉस्पिटलमध्ये
तर नाही आहे ब्लड सध्या अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही बाहेरून कुठून करून घ्या. मॅडम तुम्ही ब्लडची नका चिंता करू, मी ब्लडची व्यवस्था करतो. ठीक आहे, ब्लडची व्यवस्था तुम्ही करून ठेवा. बापा मॅडम माझ्या पोरीला काही होणार तर नाही ना बापा, सुखरूप तर होईल ना ते. मावशी तुम्ही असं निगेटिव्ह विचार करूच नका, काही होत नाही तिला, काही होत नाही तुमच्या पोरीला. सिझर म्हणजे काही मोठा विषय नाही आहे. हां, अजिबात घाबरायचं नाही, अजिबात नाही घाबरायचं. ठीक आहे मग, आता अजिबात घाबरायचं नाही आणि अतिविचार नाही करायचा. गोपाल तू ब्लडची व्यवस्था करून ठेव. हो दादा, मी जातो मग, ब्लड पाहतो मी. वहिनीचा ब्लड ग्रुप कोणता आहे? ओ निगेटिव्ह आहे. बरं ठीक आहे, मी साईन करून आलोच. इनबाई कसं करता आता? काही होत नाही ना, काहीच होत नाही. मॅडम सांगू राहिल्या ना, काही होत नाही, सगळं चांगलं होते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. बरं सगळं चांगलंच होणार आहे. आपण आज लेकराचं वाईट केलं काय की आपल्या लेकराचं वाईट होईल म्हणून? हां, ती स्वतःही एवढी वाईट नाही आहे ना, तिचं कसं काय वाईट होणार आहे? हो बापा परमेश्वरा, मायापूर्ण कधीच काही वाईट काम केलं नाही जीवनात. बापा तिच्या लेकराला काहीच नको होऊ द्यायचं ना, तिला काही होऊ द्यायचं. सुखरूप डिलेवरी होऊ द्यायचं बापा तिची. कोणतंच विघ्न येऊ नको दे बापा आमच्यावर आता. काही विघ्न वगैरे येत नाही, सगळं सुखरूप होते.